अशोक चव्हाणांसारख्या कितीही नेत्यांना भाजपनं पक्षात घेतलं तरीही या लोकसभा निवडणुकीत भाजप 200च्या पुढे जाणार नाही असा दावा कामगार नेते आडम मास्तर यांनी केला। काँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मंगळवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते भाजपच्या गोटात दाखल होत आहेत। यावर बोलताना माजी आमदार आडम मास्तर म्हणाले की कितीही नेत्यांना पक्षात घ्या, कितीही पैसे होता, जनता त्यांना माफ करणार नाही। या लोकसभा निवडणुकीत भाजप 200च्या पुढे जाणार नाही। यापूर्वी आणीबाणी काळात देखील अनेकांना जेलमध्ये टाकण्यात आलं होतं, तरीही पुढच्या निवडणुकीत इंदिरा गांधींचा विरोधकांनी पराभव केला, अशी आठवण आडम मास्तर यांनी सांगितली। कितीही पैसा होता, कितीही नेत्यांना तुम्ही आणा, जनता त्यांना माफ करणार नाही लक्षात ठेवा। आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाची संख्या 200च्या पुढे जाणार नाही, याच्यावर जनतेवर विश्वास आहे। त्याला तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो, सगळे लोक तुरुंगात 2 लाख माणसं 2.5 वर्ष तुरुंगात, जनता त्यावेळेला सत्ता नव्हती, पण त्यांच्यात भांडण झालं आणि तुम्ही कार्यक्रम राबवण्यामध्ये तुम्हाला एक मिळालं नाही। राजीव गांधींना आजपर्यंत भारताच्या इतिहासामध्ये 421 खासदार आले होते। या वेळेला खूप झाला सगळंच, म्हणून मोदी साहेबांना वाटतं की राम जन्मभूमीच्या राम जन्मी महोत्सव मी राम हा सगळ्यांचा यांचा अर्थ असला तुम्हाला लोक मत मंदिराच्या नावावर, मशिदीच्या नावावर मत देतात, तुम्ही केलेल्या कामावर। एक साधा उदाहरण